80% शेती आणि 20% पर्यटन असा तो फॉर्म्युला आहे. आणि 3 दिवसापूर्वी आपल्याकडे बँगलोरवरून पर्यटक आलेले आहेत आणि मग 3 दिवसापासून तो माझ्याबरोबरच आहे. मी गाई चरायला घेऊन चाललो, तो माझ्याबरोबर येतो. गाईचं शेण उचलताना तो माझ्याबरोबर शेण उचलायला लागतो. तो त्याच्या आई पप्पांना सांगतोय की मला काकांबरोबर जेवायचंय, काकांबरोबर झोपायचंय. आता काल आम्हाला मका भिजवायची होती. मका भिजवायला आम्ही सगळ्या पर्यटकांना घेऊन गेलो. मग त्याने दारे दिली, पाणी दिलं, सगळं दिवसभर त्यांच्याकडनं मी कामं करून घेतली आहे. साधारण तुम्हाला एक पर्यटन केंद्र उभा करायचं असेल तर मी असं म्हणेन की तुम्ही सुरुवात दिवसभराच्या पर्यटनामधून करा, सकाळी 9 ते 5. मग याच्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा काय पाहिजे आहेत तर तुम्हाला साधारण जे पर्यटक येतील त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करावं लागेल. पार्किंगची व्यवस्था झाल्यानंतर तुम्हाला एक स्वागत कक्ष करावा लागेल. स्वागत कक्ष झाल्यानंतर तुम्हाला एक भोजनगृह असेल, स्वयंपाकगृह असेल, साधारण एक तुम्हाला स्वच्छतागृह करावं लागेल आणि साधारण एक ॲक्टिव्हिटी एरिया ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला ते ॲक्टिव्हिटी एरिया करावा लागेल. आणि मग हे सगळं तुम्ही कधी उभा कराल ज्या वेळेला तुमची सगळी शेती डेव्हलप होईल. 80% शेती आणि 20% पर्यटन असा तो फॉर्म्युला आहे. 80% शेती तुमची तयार असेल तर तुम्ही 20% पर्यटनाचा मूलभूत सुविधा करून घ्या आणि सुरुवातीला दिवसभराच्या सहली चालू करा. नंतर 2 खोल्या बांधा, दुसऱ्या वर्षी 2 खोल्या बांधा, तिसऱ्या वर्षी 2 खोल्या बांधा. असं 5 वर्षाचा एक पंचवार्षिक योजना तयार करा जेणेकरून 5 वर्षामध्ये तुमचं संपूर्ण पर्यटन केंद्र उभं राहील. निश्चितच सर मी सकाळपासून बघते की वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक इथे येतात. तर पर्यटकांचा अनुभव कसा आहे आणि एखाद्या शेतकऱ्याला आता हे सुरू करायचं तर त्याच्यासाठी संदेश तुम्ही काय द्याल जो की खरंच त्याच्यासाठी मोलाचा ठरेल? आणि दुसरी गोष्ट अशी की या संदर्भातील प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुमच्याकडे काय गोष्टी आहेत, काय योजना आहेत त्यासाठी? खास तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न करता? हा मुलगा कोण आहे आपल्याला माहिती आहे? हा मुलगा आहे अन्वय. आणि 3 दिवसापूर्वी आपल्याकडे बँगलोरवरून पर्यटक आलेले आहेत आणि मग 3 दिवसापासून तो माझ्याबरोबरच आहे. मी गाई चरायला घेऊन चाललो, तो माझ्याबरोबर येतो. गाईचं शेण उचलताना तो माझ्याबरोबर शेण उचलायला लागतो. खाली कुठलंही काम करत असताना तो त्याच्या आई पप्पांना सांगतोय की मला काकांबरोबर जेवायचंय, काकांबरोबर झोपायचंय. सगळ्या गोष्टी तो माझ्याबरोबर मागच्या 3 दिवसापासून करतोय. आणि मग हाच अनुभव आहे की शहरातल्या पर्यटकांना ज्यांची शेती नाही, ज्यांची वाडी नाही, गाईगुरं नाहीत, अशा लोकांना शेती काय आहे हे समजून देण्याचं काम आपण करत असतो. शेतीला प्रतिष्ठा देण्याचं काम आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून करायचं आहे. खूप वेगळे वेगळे अनुभव आहेत. लोकांना खूप मजा येते. पर्यटन, कृषी पर्यटन ज्या वेळेला आहे ते कृषी पर्यटनामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग्स, मोठमोठे हॉटेल्स, मोठमोठे रिसॉर्ट, मोठमोठा स्विमिंग पूल हे त्यांच्या जीवनामध्ये खूप येत असतं. आता यांना त्यांच्या बँगलोरच्या सोसायटीमध्ये एवढा मोठा स्विमिंग पूल आहे तर त्यांनी इथं आल्यानंतर स्विमिंग पूलचं नाव सुद्धा काढलेलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि हे रात्री आम्ही भजन गात असतो, हार्मोनियम वाजवून भजन गात असतो. खूप सुंदर, म्हणजे आज तुम्ही मुक्काम इथे करणारच आहात तर तुम्हालाही तो आपण अनुभव संध्याकाळी भजन आणि हे सगळं आपण गाऊन नक्की करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळा अनुभव क्रिएट करत असताना कृत्रिम आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. जे आपल्या गोष्टी आहेत त्याच लोकांना देण्याचा प्रयत्न करा. कृत्रिम आनंद जास्त वेळ टिकत नाही. समजा तुम्ही 2 तास स्विमिंग पूलमध्ये पोहल्यानंतर पर्यटक परत येऊन शकतो की आता पुढे काय करायचंय, परत तुम्ही इकडे असा देण्याचा आनंद देऊ शका. जे शेतामध्ये काम चालू आहे, ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याच गोष्टी पर्यटकांना त्याच्यामध्ये सामील करून घ्या. आता काल आम्हाला मका भिजवायची होती. मका भिजवायला आम्ही सगळ्या पर्यटकांना घेऊन गेलो. मग त्याने दारे दिली, पाणी दिलं, सगळं दिवसभर त्यांच्याकडनं मी कामं करून घेतलेली आहेत.